नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा। धन्यवाद। त्याच्याही पुढे जाऊन सांगते, मला एक सांगा, एखादं लहानसं लेकरू असावं आणि त्याच्या नाकाला शेंबूड यावं। तुमच्या माझ्या नाही, मला अजून लेकरूच नाही। विठ्ठल विठ्ठल नाही, अनेकांच्या मनात असतील, एक असतील की दोन असतील, मुलगा असेल की मुलगी असेल, त्यांच्यासाठी हा पोरांच्या नाकाला शेंबूड असतो। हा मग आता मला सांगा, पोराच्या नाकाला शेंबूड आला, त्याच्यासमोर मम्मी आणि पप्पा दोघं बसलेत, बरं का। आता पोरग मम्मीकडे जातं की पप्पाकडे जातं? मम्मी झोपली, मम्मी जागी आहे ना? हा, पोरग मम्मीकडे जातं की नाही? का? पप्पा शेंबूड पुसणार नाही, पप्पा शेंबूड पुसेल ना, तरी पण मम्मीकडेच का जातं? नीट आहे का? मी सांगते त्याचं कारण, म्हणजे लेकरं नसले तरी मी पण एक स्त्रीच आहे, मला कळतो त्याचा अर्थ। शेंबूड जो आहे ना, शेंबूड, मम्मी काय करते माहितीये? अरे बाळा, शेंबूड आला, इकली ये अशी त्याला उचलून घेते, मग त्याचं नाक साफ करते। बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि पप्पा कसे करतात? आलं का शेंबडानं माकून असा उभा असं शेंबूड साफ करतात आणि मग त्याला उचलून घेतात। बरोबर आहे? शेंबूड साफ करणं हा सुधार आहे आणि उचलून घेणं हा स्वीकार आहे। मम्मीची भूमिका, आईची भूमिका अशी आहे, आधी त्याला कडेवर घेते, त्याचा आधी स्वीकार करते आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा करते। आणि बापाची भूमिका आधी त्याच्यामध्ये सुधार करते आणि मग स्वीकार करते। इतरही संप्रदाय मार्केटमध्ये आहेत, माझा वारकरी संप्रदाय एकटा असा आहे जो आईच्या भूमिकेत आहे। विठ्ठल विठ्ठल। वारकरी संप्रदायामध्ये येताना इथे सगळ्यांनी पांढरे कुर्ते घातलेत का हो? नाही ना? सगळ्यांच्याच गळ्यात माळ आहे का? नाही ना? तरी सुद्धा वारीला येऊ शकता, तरी सुद्धा माऊलींचं दर्शन तुम्ही घेऊ शकता। इथे कुठलं बंधन आहे का? नाही ना? ना स्त्रीचं बंधन आहे ना पुरुषाचं। यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, सगळ्यांनी यावं इकडे आणि सगळ्यांनी लाभ घ्यावा। एवढंच काय, जाती पातीचं सुद्धा बंधन नाहीये। काही टेम्पल्स मध्ये ठराविक जातीचीच लोक जातात, बरोबर आहे ना? जाताय ना डोक्यामध्ये जातीचं? नाही, 4G असेल तर ठीक आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मला सांगा, आपले गोरोबा काका कोणत्या जातीचे? कुंभार, बरोबर आहे? चोखा मेळा, जोहार मायबाबा जोहार, तुमच्या महाराचा मी महार। चोखा मेळा महार समाजाचे, त्याच्याही पुढे जाऊन सावतामाळी माळी समाजाचे, बरोबर आहे की नाही? तुकोबा कुणबी समाजाचे, बरोबर आहेत? त्याच्याही पुढे जाऊन संत ज्ञानेश्वर नाथ महाराज ब्राह्मण समाजाचे, त्याच्याही पुढे जाऊन कबीरदास महाराज मुस्लिम समाजाचे। मला सांगा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत आहे की नाही? संत रोहिदास महाराज चांभार समाजाचे, प्रत्येक जातीचा संत आहे की नाही आपल्या? एवढंच कशाला, मी तर सांगते, कान खोलून ऐका। पांडुरंगाने त्या भक्त पुंडलिकाला चंद्रभागेमध्ये उभं ठेवलं, चंद्रभागेमध्ये उभं ठेवले। कोणाला? भक्त पुंडलिकाला। पायरीजवळ उभं केले नामदेवाला, दाराजवळ ठेवले चोखा मेळ्याला आणि आपल्या हृदयाशी ठेवले कान्होपात्रेला। हा, हृदयाशी ठेवलंय कान्होपात्रेला। मला सांगा, कान्होपात्रा कोण होती? एका गणिकेची कन्या होती, एक वैश्या होती। म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये वैश्या असली तरी चालते। अरे एवढंच कशाला, सज्जन कसाया विकू लागे मांस आणि सावता माळ्यास खुरपू लागे। सज्जन कसाई होता। डू यू नो कसाई? कसाई कापतान आणि विकतान, हा, अगदी तो कसाई होता। पांडुरंगाने ते मांसाच्या सानिध्यात पांडुरंग राहायचा आणि त्या सज्जन कसायाला, भक्ताला तो मांस सुद्धा विकू लागला। या वारकरी संप्रदायामध्ये कोणीही असला तरी चालतो, कसाही असला तरी चालतो, फक्त एकच आहे, माणूस असावा। म्हणजे तो माणूस असावा, एवढं महत्वाचं। विठ्ठल विठ्ठल। वारकरी संप्रदायामध्ये माणूस असणं महत्वाचं आहे। तर संकोच, हा ताई अभंगाची सुरुवात झाली, संकोचोनी काय झाला ते लहान, संकोचोनी काय झाला ते लहान। व्हॉट डू मीन बाय संकोच? संकोचाचा नेमका अर्थ काय आहे तो सांगते, ऐका। संकोचाचा अर्थ आहे कॉन्फिडन्स, बरं का? नीट ऐका। कॉन्फिडन्स कॅन बी अ लो और कॅन बी अ ओव्हर।
लो कॉन्फिडन्स असू शकतो, ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो. एम आय राईट? बरोबर आहे. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, सुपॅरिटी कॉम्प्लेक्स. बरोबर आहे. संकोचाचे दोन प्रकार आहेत. एक आहे समष्टीतला संकोच शास्त्राच्या नॉलेजमध्ये, आणि दुसरा आहे व्यष्टीतला संकोच. कुठला आहे? समष्टीतला संकोच. कुठला? समष्टीतला. आणि दुसरा आहे व्यष्टीतला. ताई तुम्ही टीचर आहात का? येस, आय एम असिस्टंट प्रोफेसर. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांकडून कसं काय करून घ्यायचं मला चांगलं माहितीये. दोन प्रकारचे संकोच आहेत. एक आहे समष्टीतला संकोच, दुसरा आहे व्यष्टीतला संकोच. ताई नक्की काय असतं संकोच? आम्हाला समजावून सांगा. पहिल्यांदा समष्टीतला संकोच सांगते, नीट ऐका, कान उघडे ठेवून ऐका. समष्टीतला संकोच म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स. दुसऱ्याला कमी लेखणं, ओव्हर कॉन्फिडन्स, दुसऱ्याला कमी लेखणं, स्वतःच श्रेष्ठ आहे असं मानणं म्हणजे समष्टीतला संकोच. कळलं? त्याच आधारावरती तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. बरोबर आहे की नाही? समष्टीतल्या संकोचाचं पहिलं उदाहरण हिटलर. हिटलरने अनेक ज्यूंची हत्या केली. हिटलरने अनेक ज्यूंची हत्या केली. तो त्या ज्यू लोकांना कमी समजायचा म्हणून त्यांची हत्या केली. हिटलर, त्याच्यामध्ये संकोच होता. हिटलरमध्ये संकोच होता. कुठला? समष्टीतला संकोच होता. त्याच्याही पुढे जाऊन सांगते ओसामा बिन लादेन. त्याच्याही पुढे जाऊन सांगते तो काय आलेला ना, त्याने भरपूर लोकांना मारलं CSTच्या याच्यावरती. कसाब, ज्याला आपण भरपूर वेळ पाळलं पोचलं, बिर्याणी खायला दिली, इंडियन बिर्याणी खायला दिली ना, तो अजमल कसाब. तो कसाब समष्टीतला संकोच, दुसऱ्याला कमी लेखतो. अजून तुम्ही बोलाल ताई तुम्ही म्हणता संकोच नसावा, आम्हाला कुठे संकोच? आम्ही कधी कोणाला मारलं नाही बाबा, अजिबात नाही. फक्त घरातले किडे पाली मुंग्या सोडल्या तर आम्ही कोणालाच मारत नाही. बरोबर आहे. पण याचा अर्थ समष्टीतला संकोच म्हणजे दुसऱ्याला मारणं असा नाही बरं का. घड्याळाकडे सारखे बघू नका. आता घरी जाऊन काय करायचंय? झोपायचंच आहे ना. असू द्या, इथे डुलकी लागली तरी चालेल. कीर्तनामध्ये डुलकी लागल्यावर पण चांगलं ऐकाल आणि घरी जाऊन जागेपणी पण काहीतरी फालतू बघाल. विठ्ठल विठ्ठल. समष्टीतल्या संकोचाचं तुमच्यासाठीचं उदाहरण देते, नीट ऐका. ताठ बसा. 15वं वर्ष, पालघर, वाडा, असं म्हणजे आमच्या सातार कराडकरची भाषा बरं का. लय टाळ्या बसतात आमच्या डायलॉगला. कराडकर लय म्हणजे लय, वाडाकर. बरं का, छान पैकी ऐका. काय आहे माहितीये, कुठली पण प्रोसेस करण्यासाठी शास्त्रामध्ये दोन पद्धती दिलेत, म्हणजे दोन मार्ग दिलेत, दोन पद्धती. पहिली पद्धत आहे दोषापनयन. काय आहे? शेजारची नयन. काय आहे? दोषापनयन. बोला बघू, स्पीक आउट प्लीज. जोरात खाल्लाव ना. हा, काय आहे? दोषापनयन. पहिली पद्धत आहे दोषापनयन आणि दुसरी आहे गुणाधान. काय आहे? कुठलं ध्यान? गुणाधान. समाधान नाही, गुणाधान. पहिली पद्धत आहे दोषापनयन आणि दुसरी पद्धत आहे गुणाधान. ताई याचा काय संबंध? समजावून सांगते. पहिल्यांदा असतं दोषापनयन, दुसऱ्यांदा असतं गुणाधान. दोषापनयनचा शास्त्रीय अर्थ होतो जे नको आहे ते काढून टाकणं आणि गुणाधानचा अर्थ होतो जे हवं आहे ते त्याच्यामध्ये टाकणं. अजून फोडून सांगू, आधी तोंड धुवायचं की आधी पावडर लावायची? आधी पावडर लावायची. आधी फेअर अँड लवली पावडर, मग तोंड धुवायचं. नाही, आधी काय करायचं? तोंड धुवायचं. म्हणजे नको असलेला मळ आधी काढायचा आणि मग त्याच्यावरती हवी असलेली पावडर लावायची. तोंड धुणं म्हणजे दोषापनयन आणि पावडर लावणं म्हणजे गुणाधान. शास्त्रामधलं सगळं सोपंच असतं, फक्त ते उलगडून सांगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तुमच्यासाठी आधी कपडे धुवायचे की आधी इस्त्री? आधी इस्त्री. तिला विचारा ताई. कसं? तिला विचारा ताई. आधी कपडे धुवायचे आणि मग इस्त्री करायची. बरोबर आहे की नाही? कपडे धुणे म्हणजे नको असलेला मळ काढणं म्हणजे दोषापनयन आणि दुसरं म्हणजे हवी असलेली इस्त्री मारणं म्हणजे गुणाधान. तर शास्त्राच्या पद्धतीनुसार तुकाराम महाराज त्याच्या मनात असलेला संकोच काढून टाकतात. वारकरी संप्रदायाला संकोच मुळात कुठे मान्यच नाहीत. आमच्या मुंबई भागात जर तुम्ही आलात तर तिकडे तुम्हाला अनेक संप्रदाय दिसतील. ताई वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ का? शिवबाबा दिसतील, अनिरुद्ध बापू दिसतील, आसाराम बापू दिसतील, श्री श्री रविशंकर दिसतील, काय ते आणखी नवीन नवीन शक्तिपीठ व्यक्तिपीठ काय नवीन नवीन निघलंय बघा का. सगळ्यांची केंद्रबिंद्र स्थापित
स्थापित झालेत. एवढे सगळे संप्रदाय आहेत, पण त्यातही आपला वारकरी संप्रदाय सगळ्यात श्रेष्ठ आहे. दुसऱ्याची आई किती घाणेरडी आहे हे मला सांगायचं नाही, माझी आई किती श्रेष्ठ आहे हे मला सांगायचंय. विठ्ठल आई असं काय आहे वारकरी संप्रदायात? पीपल यूज टू आस्क मी वाय युअर वारकरी संप्रदाय इज सो ग्रेट. मी त्यांना सांगते, वारकरी संप्रदाय, शिवबाबा सुरुवात वारकरी संप्रदाय, अनिरुद्ध बापू तुकोबांचे अभंग गातात, वारकरी संप्रदाय आहे. शंकराचार्यांचं पीठ, तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या गातात, वारकरी संप्रदाय आहे. शिवबाबा सगळं जे काही असेल ना तुमचं, आसारामजी बापू सगळं गीतेपासूनच सुरुवात होते, जिथून आमच्या माऊलींनी सुरुवात केली. सगळ्याचा पाया हा वारकरी संप्रदाय आहे.